नमस्कार. तरुण भारत न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या 6 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. युद्ध जेव्हा दोन देशांमध्ये जरी होत असलं तरी त्याचे परिणाम जे असतात ते संपूर्ण जगावर उमटत असतात. तशीच काहीशी परिस्थिती सध्या जगभरात निर्माण झाली आहे. आज याच विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आम्ही निमंत्रित केलं आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सचिन दिवाण यांना. सुरुवातीला तरुण भारतच्या वतीनं मी सचिन दिवाण सर आपलं मनापासून स्वागत करते. तर मुळात जेव्हा युद्ध होतं त्याला नेमकी काही कारणं असतात. एक अशी ठिणगी पडत असते आणि मग ते युद्धाचा जो भडका आहे तो उडत असतो. तर युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये सध्या जे युद्ध सुरू आहे तर त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, कशी कोणती कारणं आहेत की सध्या ही परिस्थिती उमटलेली आहे आणि हे दोन देश आमनेसामने येऊन उभे ठाकलेत? युद्धाचं तात्कालिक कारण म्हणावं असं काही घडलेलं नाही आहे. अमुक गोष्ट युक्रेननं केली म्हणून त्याला प्रतिक्रिया म्हणून रशियानं आत्ता हल्ला केला असं आत्ता काही घडलेलं नाही आहे. पण युद्धाची कारणं बघायला गेलं तर थोडा इतिहास समजून घ्यावा लागेल. यामध्ये वेगळे वेगळे आयाम आहेत. एक आंतरराष्ट्रीय सत्ताकारणाचा एक महत्त्वाचा आयाम आहे. जगात जे तेलाचं खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं राजकारण आहे त्याचा थोडा परिणाम यावर झालेला आहे. त्याचबरोबर युरेशिया प्रदेशामध्ये जे काही स्थानिक राजकारण चाललेलं आहे त्याचा देखील परिणाम म्हणून युद्धाची ठिणगी पेटलेली आहे. थोडक्यात पाहायला गेलं तर 1991 साली सोव्हिएत संघाचं विघटन झालं आणि त्यातून 15 देश फुटून बाहेर पडले. त्यामधला युक्रेन हा सर्वात मोठा देश होता. शीतयुद्ध संपलेलं होतं आणि त्यानंतर अमेरिकेला असं काही रशियाकडून घाबरण्याचं किंवा लगेच धोका आहे असं काही कारण नव्हतं. तरी देखील अमेरिकेकडून ज्या काही हालचाली होत गेल्या त्यातून ही परिस्थिती थोडीफार उद्भवलेली आहे. नाटो नावाची एक संघटना आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ही अमेरिकेच्या प्रभावाखालील देशांची लष्करी संघटना आहे. शीतयुद्ध संपल्यानंतर सोव्हिएत संघातून जे काही देश बाहेर पडले त्यांना हळूहळू अमेरिकेनं नाटो संघटनेत सामील करून घ्यायला चालू केलं. इथून थोडी वादाला सुरुवात झाली की जे देश आजपर्यंत आमचा भाग होते त्या आज सोव्हिएत संघटना बाहेर पडले आणि आमच्या विरुद्ध संघटनेमध्ये सामील होत आहेत. हे रशियाला मान्य होणं शक्य नव्हतं. बरं, इतर काही देश जोपर्यंत सामील झाले नाटो संघटनेत तोपर्यंत फारसं काही बिघडलेलं नव्हतं. पण जेव्हा युक्रेनला नाटोमध्ये सामील करून घेण्याचे प्रयत्न अमेरिकेनं चालवले तेव्हा मात्र रशियाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. कारण आपण पाहिलं तर युक्रेनच्या सीमेपासून रशियाची राजधानी मॉस्को अवघ्या 450 किलोमीटर अंतरावर आहे आणि युक्रेन जर नाटोमध्ये सामील झाला आणि तेथे अमेरिकेचं किंवा नाटो संघटनेचं सैन्य, क्षेपणास्त्र, शस्त्रास्त्रे आली तर तो रशियासाठी थेट धोका मानला जातो. त्यामुळं हे एक महत्त्वाचं कारण आहे की अमेरिकेनं नाटो संघटनाचा प्रसार करणं आणि त्यात युक्रेनला सहभागी करून घेणं. युक्रेन अजून सहभागी झालेला नाही आहे पण तसे प्रयत्न जे अमेरिकेनं चालले आहेत तो एक भाग आहे. त्यानंतर जागतिक तेलाचं राजकारण आहे. युरोपमध्ये जे औद्योगिक देश आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज आहे. त्यामध्ये जर्मनी हा सर्वात महत्त्वाचा देश आहे. तर मधल्या काळामध्ये साधारण एक 10-20 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की खनिज तेल हळूहळू संपत चाललेलं आहे अशी परिस्थिती आलेली होती आणि पुढच्या काही वर्षांमध्ये साधारण एक 20-30-50 वर्षामध्ये खनिज तेलाचे साठे संपतील अशी चर्चा चालू होती. पण खनिज तेल उत्पादनामध्ये एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, त्याला शेल ऑइल म्हणतात. तर भूगर्भामध्ये जे खडक आहेत त्यामध्ये सच्छिद्र खडक असतात, त्यामध्ये काही कणांमध्ये तेल साठलेलं असतं. हे तेल मोठ्या प्रमाणावर बाहेर काढण्याचं तंत्रज्ञान पूर्वी उपलब्ध नव्हतं. तर हे तंत्रज्ञान आता उपलब्ध झालेलं आहे. त्यासाठी फ्रॅक्चरिंग म्हणून पद्धत आहे. जमिनीला सुरुवातीला उभी छिद्र पाडली जातात, ड्रिलिंग केलं जातं आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल ड्रिलिंग केलं जातं. म्हणजे क्षितिज समांतर रेषेमध्ये भूगर्भामध्ये ड्रिलिंग करून पुढे फ्रॅक्चरिंग तंत्र वापरतात. म्हणजे गरम पाणी आणि काही केमिकल्स एकत्र करून खूप दाबानं ती पाठवली जातात आणि त्यामुळं हे जे खडकामध्ये अडकलेलं तेलाचे साठे आहेत ते बाहेर काढता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा जे जागतिक
खनिज तेलाचं क्षेत्र आहे त्याला एक नवसंजीवनी मिळाली आणि अमेरिकेमध्ये आणि रशियामध्ये आणि अन्य काही ठिकाणी तेलाचे पुन्हा मोठे साठे सापडले. त्यानंतर अमेरिकेनं खनिज तेलाची निर्यात चालू केली आणि पूर्वी तर खनिज तेलाचं राजकारण मोठ्या प्रमाणावर होत होतंच, पण आता अमेरिका स्वतः एक विक्रेता म्हणून जागतिक बाजारपेठेत उतरली होती आणि अधिकाधिक बाजारपेठ काबीज करण्याचे प्रयत्न करत होती. तर यामध्ये युरोपची बाजारपेठ कोणाकडं असावी यावरून स्पर्धा चालली होती. दरम्यानच्या काळात रशियानं युरोपीय बाजारपेठ बऱ्यापैकी काबीज केलेली होती. आत्ता आपण पाहिलं तर साधारण जर्मनी हा युरोपमधला सर्वात मोठा औद्योगिक देश, युरोपचं इंजिन म्हणतात त्याला. तर या देशामधले साधारण 40% इंधनाची गरज रशिया पुरवतो. जर्मनीमध्ये पर्यावरणवाद्यांचा बऱ्यापैकी प्रभाव असल्यामुळे तिथं स्वच्छ इंधन किंवा पर्यावरणपूरक इंधनाचा विचार जास्त केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून जर्मनीनं अन्य इंधनांचा पर्याय बाजूला ठेवून, म्हणजे जर्मनीमध्ये अणुभट्ट्या मोठ्या प्रमाणावर होत्या पण त्यांचा वापर कमी करत, अणुऊर्जेचा वापर कमी करत जर्मनीनं पर्यावरणपूरक इंधनांचा वापर अधिक चालू केला. त्यातून नैसर्गिक वायूचा वापर वाढला जर्मनीमध्ये आणि हा वायू पुरवण्याचं काम रशिया करत होतं. रशियामध्ये देखील नैसर्गिक वायू आणि तेलाचे मोठे साठे आहेत, म्हणजे जगातले 2 नंबरचे साठे तिथं आहेत. तर युरोपची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात रशियानं काबीज केलेली होती. तर युरोप हा पारंपरिकदृष्ट्या अमेरिकेचा सहकारी मानला जातो. म्हणजे अमेरिकेच्या प्रभाव क्षेत्रात रशियाचं हे येणं किंवा युरोपच्या बाजारपेठेवर अमेरिकेचा प्रभाव निर्माण होणं हे अमेरिकेला पटण्यासारखं नव्हतं. त्यातून वाद निर्माण झाले. आता इथे युक्रेनचा प्रश्न कसा येतो तर रशियाच्या पश्चिमेला युक्रेन आहे आणि त्याच्या पश्चिमेला युरोपची मुख्य भूमी. तर रशियातून जे तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहिन्या पूर्वी जात होत्या त्या बऱ्याचशा युक्रेनमधून जातात आणि युक्रेन आपल्या देशातून हे तेलाचं किंवा नैसर्गिक वायूचं वहन करू देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारत होतं रशियाकडून. कित्येकदा ते अब्जावधी डॉलरचं शुल्क वर्षाला आकारलं जायचं आणि काही वेळा रशियाची अडवणूक केली जायची. तर हा प्रश्न मिटवण्यासाठी, म्हणजे युरोपला तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करताना युक्रेनची आडकाठी येऊ नये म्हणून रशिया आणि जर्मनी यांनी मिळून युरोपच्या उत्तरेला जो बाल्टिक समुद्र आहे त्यातून नॉर्ड स्ट्रीम नावाची एक वायुवाहिनी तयार केली. तर त्यामध्ये नॉर्ड स्ट्रीम 1 आणि नॉर्ड स्ट्रीम 2 अशा 2 वाहिन्या आहेत. तर ही नॉर्ड स्ट्रीम 2 ही जी नैसर्गिक वायूची वाहिनी आहे ती नुकतीच बांधून पूर्ण झालेली आहे. ही बांधत असताना देखील अमेरिकेनं खूप आडकाठी आणली. आता बांधून पूर्ण झाल्यानंतर त्यातून जेव्हा नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा देखील अमेरिका त्याला खूप आक्षेप घेत आहे आणि जर्मनी आणि रशियाला नॉर्ड स्ट्रीम 2चा वापर करू देत नाही आहे. अशी सगळी पार्श्वभूमी असल्यामुळं रशियाला हळूहळू जागतिक बाजारपेठेत किंवा राजकारणात असं कोपऱ्यात ढकललं जात असल्यामुळं त्याची प्रतिक्रिया म्हणून युक्रेनवर हल्ला झालेला आहे. तत्कालिक कारण म्हणावं असं काही घडलेलं नव्हतं, पण ही सगळी या सगळ्या पार्श्वभूमीमधून त्याची पूर्वपीठिका तयार झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हा हल्ला झालेला आहे. अर्थातच आता हा 2 देशाचा जरी प्रश्न असला तरी देखील याचे परिणाम जे आता आपल्याला भोगावे लागणार आहेत त्याची सुरुवात झाली. एक म्हणजे महागाईचा जो काही आगडोंब आहे तर तो उसळायला आता सुरुवात झाली आणि महागाई म्हटलं की त्याची जी काही शेवटचं टोक आहे तर ते अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत येऊन पोहोचतं. तर ही जी वाढती महागाई आहे त्याची शक्यता आता किती वाढणार आहे आणि एकूणच याचे काय परिणाम भविष्यामध्ये होतील? कोणतंही युद्ध म्हटलं की ते केवळ 2 देशांपुरतं आजच्या जगामध्ये मर्यादित राहत नाही. कारण जागतिकीकरणानंतर जग खूप परस्परावलंबी झालेले आहेत. विविध देश विविध व्यवहारांसाठी, देवाणघेवाणीसाठी एकमेकावर खूप प्रमाणात अवलंबून आहेत आणि त्यामुळे एखाद्या घटनेचे पडसाद जगभर उमटतात. तसेच या युद्धाचे देखील उमटत आहेत आणि ते उमटणार. मुख्य गोष्ट म्हणजे या युद्धामुळे जागतिक खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे जे इंधनाची साधनं आहेत यांचा जगातला पुरवठा विस्कळीत होत आहे किंवा होण्याची शक्यता आहे. कारण रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश तेल, नैसर्गिक वायू याबाबतीत समृद्ध आहेत आणि जगातल्या बाजारपेठेत बऱ्यापैकी प्रमाणात या देशांमधून उत्पादित होणारं तेल आणि नैसर्गिक वायू पुरवला जातो. तो पुरवठा आता व्यवस्थित
होईल का नाही याबाबत शंका निर्माण झालेली आहे. तर हा इंधनाचा पुरवठा सुरळीत राहील का नाही ही शंका आहे, ती एक बाब आहे. त्याचबरोबर आणखीन काही जिन्नस हे दोन देश मोठ्या प्रमाणावर तयार करतात किंवा उत्पादन करतात. त्यामध्ये गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर रशिया आणि युक्रेनमध्ये होतं. जगात जे काही सूर्यफुलाच्या बियांपासून तेल तयार करतात त्यातला 80% पुरवठा रशिया आणि युक्रेनमधून होतो. त्याचबरोबर जागतिक गव्हाच्या बाजारपेठेतला साधारण 1/3 गहू रशिया आणि युक्रेनमधून येतो. जगाच्या बाजारपेठेत येणारा 1/5 मका रशिया आणि युक्रेनमधून येतो. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर बाजारातला जो विविध गोष्टींचा पुरवठा आहे तो विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडल्यामुळं खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे जगभरामध्ये दर वाढायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. याचा परिणाम भारतावरही होईल, कारण भारत आपल्या गरजेपैकी साधारण 80 ते 85% खनिज तेल आयात करतो. त्यामुळं जवळजवळ पूर्णपणे आपण इंधनाच्या बाबतीत विदेशांवर अवलंबून आहोत. आता युद्धामुळे हा पुरवठा सुरळीत होईल का नाही याबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे इंधनाचे हळूहळू दर वाढायला सुरुवात झालेली आहे. आता इंधनाचे दर वाढले की संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, कारण अर्थव्यवस्थेमध्ये मालाची देशभर जी वाहतूक केली जाते त्यासाठी इंधन वापरलेलं असतं आणि आपल्यापर्यंत ज्या वस्तू किंवा पदार्थ पोचतात त्याच्या किमतीमध्ये वाहतुकीचा हिस्सा बऱ्यापैकी असतो. तर वाहतुकीसाठी लागणारे इंधन जर वाढलं, त्याचे जर दर वाढले तर संपूर्ण वस्तूंचे किंवा संपूर्ण जिन्नसांचे दर वाढतील. त्यामुळं महागाई वाढलेली आपल्याला दिसून येईल. तर त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात एक असुरक्षितता निर्माण झालेली आहे. त्यामुळं शेअर मार्केटवर आत्ता गुंतवणूकदारांचा पूर्वीसारखा भरोसा राहिलेला नाही, कारण तेथील गुंतवणूक आत्ता बेभरवशाची मानली जाते युद्ध काळामध्ये. त्यामुळं गुंतवणूकदार अन्य पर्यायांचा विचार करायला लागलेत की जिथे सुरक्षित पद्धतीने गुंतवणूक करता येतील. त्या दृष्टीनं सोन्याकडं पाहिलं जातं आणि म्हणून सोन्याची मागणी वाढलेली आहे आणि त्यामुळं मागणी वाढली आणि पुरवठा जर तेवढा होत नसेल तर दर वाढतात. त्या न्यायाप्रमाणे सोन्याचे दर देखील वाढलेले आपल्याला दिसायला लागलेले आहेत. अशा प्रकारे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. रशियाचा एक हेतू असू शकतो असा की पूर्व युक्रेनमध्ये जे रशियाला धार्जिणे असलेले गट आहेत किंवा जो प्रदेश आहे तेवढ्यावर जास्तीत जास्त नियंत्रण मिळवणं आणि जास्तीत जास्त भूभाग आपल्या ताब्यामध्ये घेऊन चर्चेमध्ये आपलं पारडं वरचढ ठेवणं या दृष्टीनं रशिया प्रयत्न करू शकेल. आणि आत्ताच्या परिस्थितीत रशिया आणि युक्रेनला काही देशांनी आपला पाठिंबा जाहीरपणे दिलेला आहे. काही जण त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. आपली भूमिका देखील अनेक देशांनी मांडलेली आहे. पण यामध्ये भारताने आत्तापर्यंत अशी कुठलीही भूमिका स्पष्टपणे सांगितलेली नाही. अजूनही भारत हे तटस्थ असल्यासारखं दिसतंय. तर ह्याचं नेमकं काय गमक आहे? भारताची भूमिका या प्रश्नामध्ये तटस्थतेची आहे आणि ती काही प्रमाणात योग्य पण आहे, किंवा त्याशिवाय आपल्याला फार पर्याय देखील उपलब्ध नाही आहेत. कारण युद्धामध्ये गुंतलेले जे दोन्ही गट आहेत त्या दोन्ही गटांवर भारत मोठ्या प्रमाणावर विविध कारणांसाठी अवलंबून आहे. रशिया हा एक गट झाला रशियाचा, तर भारत शस्त्रास्त्रांच्या बाबतीत रशियावर अजूनही मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. भारताला जी काही शस्त्रास्त्रांची गरज लागते त्यातील 70% शस्त्र आपण आयात करतो. त्यातही रशियाचा वाटा खूप मोठा आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये युरोप आणि अमेरिकेचा वाटा आणि इस्रायलचा वाटा वाढत चाललेला आहे. तरी देखील भारतीय सेनादलांकडे जी काही शस्त्रास्त्र आहेत त्यातील जवळपास 60% शस्त्र अजूनही रशियन आहेत. त्यामुळं शस्त्रास्त्रांसाठी रशियावरचं अवलंबित्व भारताचं मोठं आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या आणि युरोपच्या गटावर देखील आपलं मोठं अवलंबित्व आहे. हळूहळू आता आपली अमेरिकेकडून होणारी शस्त्र खरेदी देखील वाढत चाललेली आहे.
रशिया आणि युक्रेन या युद्धाच्या निमित्ताने किंवा या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एकूणच या युद्धामागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, कारणं काय आहेत, त्या युद्धाचे सध्या जगभरातील जे काही परिणाम आपण पाहत आहोत आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्या भारत देशाची या सगळ्याबाबत काय महत्त्वाची भूमिका आहे, या सगळ्याबद्दल सविस्तरपणे आपल्याला सचिन दिवाण सर यांनी या चर्चेमध्ये माहिती दिली. या सगळ्या चर्चेमध्ये अभ्यासू मतं आमच्यासोबत शेअर केली. याबद्दल तरुण भारत परिवाराच्या वतीने मी सचिन दिवाण सर तुमचे मनापासून आभार व्यक्त करते.